नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ज्वारीच्या पिठाचा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीचा पदार्थ बघणार आहोत। इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटीभर आणि पाव वाटी मी इथे रवा आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यात 2 वाट्या पाणी घालून त्याचं एक सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। पुन्हा मला त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी। तर आता आपण एक फोडणी तयार करून घेऊयात। तर कढईमध्ये तेल घातले, हिरव्या मिरच्या घातला, कांदा, टोमॅटो, गाजर आणि टोमॅटो घातलेला आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढ्या भाज्या घालायच्या तेवढ्या घाला। तर हा मी मटार घातलेला आहे, थोडासा चॉपरमध्ये चॉप करून घेतला। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर आपण भाज्यापुरतंच इथं मीठ घातलेलं आहे। आता आपण भाज्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या आणि त्या बॅटरमध्ये ओतून घ्यायच्या, कोथिंबीर घालून घ्यायची आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण भाज्याला मीठ घातलेलं होतं पण पिठासाठी मीठ घातलेलं नव्हतं, म्हणून आपण पुन्हा एकदा मीठ घालायचं, पाणी घालायचं। तर मला एकूण मिळून इथे 3 वाट्या पाणी लागलेलं आहे। तर थोडंसं कमी जास्त तुम्हाला लागू शकतं। असं सरसरीत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। गॅसवर तावा ठेवून तावा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यावर असा डोसा पसरवून किंवा धिरडं पसरवून घ्यायचं आहे आणि याला झाकून 1 मिनिट असं शिजवायचं आणि नंतर झाकण काढून याला छान आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं आहे। तर मस्त असे हे ज्वारीचे धिरडे होतात। रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला काही हलकं-फुलकं खायचं असेल तर हा ज्वारीचा धिरडं तुम्ही नक्की करून बघा। तर ह्याच्यासोबत मी दह्याची चटणी केलेली आहे, तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा सर्व्ह करू शकता किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता। बघू शकता मस्त असे आपले हे ज्वारीचे धिरडे तयार झालेले आहेत। दोन्ही बाजूनी छान असे शेकून घ्यायचे आहे। तुम्हाला अगदी कुरकुरीत खावेसे वाटत असतील तर थोडंसं याला दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्या, अगदी कुरकुरीत होतात। मस्त अशी ही चटणी आणि हे धिरडे तयार आहे, तर नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।